पंढरपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ प्रणिताताई भालके हे आता पदभार स्वीकारणार आहेत. मात्र पदभार स्वीकारताना त्यांना कोणकोणती चॅलेंज, कोणकोणती आव्हानांना सामोरे जावं लागणार हेच आज आपण बघणार आहोत. कारण पंढरपूरकर कागदी विकासाला वैतागले आहेत आणि हाच वैताग त्यांनी आपल्या मतातून व्यक्त केला आहे. नमस्कार, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज. तर दर्शको, पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली आणि नगराध्यक्षपदी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सौ प्रणिताताई भालके यांची निवड झाली. ही निवड जनतेतून झाली, कारण जनतेने निवडून दिलं. कारण जनतेचा हा एक राग होता की पंढरपूरचा विकास शून्य आहे, पंढरपूर जैसे थे तसंच आहे. हा राग व्यक्त करताना त्यांनी यंदा बदल घडवला आहे. हा बदल घडवत असताना जर आपण नगरपालिका निवडणुकीदरम्यान प्रत्येक सभेतून दिलेली आश्वासने, मांडलेले प्रश्न याचा जर आपण विचार केला तर परिचारक गटाकडून प्रत्येक सभेत फक्त चिखलफेक होत होती आणि त्यातून अनेक विकास कामं केल्याचा गवगवा देखील केला जात होता. मात्र वास्तविकतेमध्ये काहीही नव्हतं. मात्र तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून म्हणजे भालके गटाकडून पंढरपूर धूळमुक्त, पंढरपूर भयमुक्त आणि पंढरपूर विकासाचं प्रतीक असं बनवायचं त्यांनी आश्वासन दिले आहे. त्यामुळं पंढरपूरकरांना कशाची गरज आहे याची नस बघून तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून प्रचार करण्यात आला आणि त्यात ते यशस्वी देखील झालेले आहेत. तर पाहूयात आज आपण त्यात कोणकोणत्या आव्हानांना सौ प्रणिताताई भालके यांना सामोरे जावं लागतं. तर पंढरपूरमध्ये दररोज लाखो भाविकांची गर्दी झालेली असते. त्यामुळं विठुरायाच्या दर्शनासाठी आलेले भाविक हे अनेक खाजगी वाहनातून येतात. त्यामुळे पंढरपूरमध्ये दररोज ट्रॅफिक जामची मोठी, वाहतूक कोंडीची मोठी समस्या आपल्याला जाणवते आणि याचा फटका स्थानिक लोकांना होतोय. याची सोय लावण्यासाठीच या अशा ट्रॅफिक जामसाठी पर्याय देण्यासाठी अनेक उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्याचबरोबर दुसरं पाहिलं तर पंढरपूर भयमुक्त केलं पाहिजे असं देखील तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून बोललं जात होतं. त्यामुळं भयमुक्त म्हणजे नेमकं काय, तर सध्याची परिस्थिती पाहिली तर पंढरपूरमध्ये अनेक भाविकांना देखील गुंडांचा त्रास होतोय. तसंच पंढरपुरातील स्थानिक छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना सावकारकीचा असेल, गुंडगिरीचा असेल, अशा अनेक गोष्टींच्या वादाला सामोरे जावं लागतंय. याचा देखील विचार करणं काळाची गरज आहे. त्यानंतर पंढरपुरातील सगळ्यात महत्वाचा विषय आहे धूळमुक्त पंढरपूर, खड्डेमुक्त पंढरपूर. कारण आपण पंढरपुरातील इतर रस्ते जर पाहिले, कोणताही रस्ता असा नाही की त्या रस्त्यावर खड्डे आहेत, नाहीत. असा कोणताही रस्ता नाही की त्या खड्ड्यावर धूळ नाही. प्रत्येक रस्त्यावर खड्डे, प्रत्येक रस्त्यावर धूळ आणि याच धुळीमुळे अनेक नागरिकांच्या फुफ्फुसांचे आजार झालेले आहेत. तर प्रचारामध्ये परिचारक गटाकडून असं देखील सांगण्यात येत होतं की हा पंढरपूर शहरात अनेक विकास कामे चालू आहेत आणि त्यामुळं धुळीचं साम्राज्य वाढलेलं आहे. पण दर्शको, असं नाही. कारण 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत स्वर्गीय आमदार भारत नाना भालकेने देखील हाच प्रचार केला होता की धुळीमुळं छातीत चिखल होतोय आणि या प्रचारालाच पंढरपूरच्या जनतेने साथ देत सत्ता बदलली होती. आणि यंदाची ही निवडणूक याच मुद्द्यावर बदललेली आहे. सत्ता बदललेली आहे, परिचारकांची सत्ता बदललेली आहे. त्यामुळं पंढरपुरातील धूळमुक्त करणं, खड्डेमुक्त करणं हे सर्वात मोठं चॅलेंज नगराध्यक्षा सौ प्रणिताताई भालके यांच्या समोर आहे. त्याचबरोबर आपण दुसरा एक भाग पाहिला तर पंढरपूरमध्ये स्वच्छ पाणी देण्याची गरज आहे. कारण पंढरपूर नगरपालिकेचं पाणी नुसतं पाणी दिलं जातं, मात्र त्या पाण्याची व्यवस्थित त्यामध्ये मिनरल टाकले जात नाहीत, त्यामध्ये व्यवस्थित स्वच्छता केली जात नाही.
नुसतं पाणी देणं म्हणजे जबाबदारी मुक्त नाही, तर नगरपालिकेकडून स्वच्छ पाणी देण्याची काळाची गरज आहे. कारण याच पाण्यातून अनेक आजारांना पंढरपूरकरांना सामोरे जावं लागतंय. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि गरीब गरीब गरजू लोकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आरोग्यविषयक वैद्यकीय क्षेत्र. कारण पंढरपूरमध्ये जरी सरकारी शासकीय दवाखाना उपलब्ध असला तर यात मिळणाऱ्या सेवा सुविधा या व्यवस्थित मिळत नसल्याची अनेक तक्रारी पंढरपुरातील नागरिकातून होत आहे. त्यामुळं पंढरपूरच्या नगराध्यक्षा सौ प्रणितताई भालके यांच्यासमोर या सर्व समस्यांचं निराकरण करणं काळाची गरज आहे. तरच पंढरपूरकरांमधून समाधान व्यक्त होईल.